नमस्कार नमस्कार. 27 मार्च 2026 आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2022च्या आसपास हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. कारण आम्ही शहापूरमधले अघई, अजनूक, कसारा, वाशा आणि गावठा केंद्र हे डिजिटाईज केले होते. 60-70 शाळा, अतिदुर्गम आदिवासी झिरपड शाळा डिजिटाईज केल्या होत्या आणि मोखाडा तालुका एंटर करताना आम्ही इथेच थांबून आव्हान केलं सगळ्यांना की तुमच्या आयुष्यात किती चांगले प्रसंग आहेत डेफिनेटली या आणि 32 इंची टीव्ही डोनेट करा. आणि आज जवळजवळ 2.5 वर्षांनी मोखाडा तालुका हा पूर्ण डिजिटाईज झालाय आणि यात सगळ्यांचं डोनर्सचं डेफिनेटली बाप्पाचं सगळ्यांचं श्रेय आहे. महाले सर तुम्हाला जास्ती इम्पॉर्टंट नमूद करेन इकडे मी, कारण तुम्ही GR काढला, त्या GRनी गव्हर्नमेंट रूलनी खूप फरक पडला. कारण आपले वेगवेगळे केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सगळ्या शिक्षकांना, केंद्र प्रमुख यांना ऍड करतो आणि तुमच्या GRमुळे खूप हे डिजिटायझेशन सिरियसली घेतलं गेलं आहे. आणि आम्ही परत सगळ्यांना आवाहन करतो, आता जव्हारमध्ये आम्ही शाळा सुट्टी हॉलिडे संपल्यानंतर जव्हारमध्ये वळणार आहे डिजिटायझेशनसाठी. तर परत सगळ्यांना आव्हान की तुमच्या आयुष्यात कधी किती चांगले प्रसंग आहेत डेफिनेटली या आणि 32 इंची टीव्ही डोनेट करा. बिग कॉर्पोरेट जायंट्सना पण आव्हान की डिजिटायझेशन या अतिदुर्गम आदिवासी या डोंगरावर, त्या डोंगरावर हे डिजिटायझेशन प्रोसेस फुल सक्सेसफुल चालू शकते, कंटिन्युटीनी चालू शकते, हे सांगण्याचा हा उद्देश आहे. तर तुम्ही या CSR अंडर CSR खूप बल्क ट्रायबल झेडपी स्कूल डिजिटाईज करा, कारण या मुलांना डिजिटायझेशनची खूप गरज आहे. 89% हे पण वाक्य मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. 89% ऑडिओ व्हिज्युअलनी ब्रेन सिग्नल कॅच करतात आणि या टीव्हीचे खूप फायदे आहेत. आपण शहरात खूप सुखी आहोत, पण थोडंसं तुमचे फंड्स द्या आम्हाला. तुम्ही या सुंदर पालघर जिल्हा, जव्हार तालुका तिकडे या, मस्त जेवा आणि आल्यावर 2-3 टीव्ही, 2-3 शाळा डिजिटाईज करा अशी आमची इच्छा. तर बघत राहा, आम्ही तुमची वाट बघतोय. आमचा नंबर फ्लॅश असेल. NGO तुम्ही पण कोलॅब करून माऊली फाउंडेशन बरोबर आपण अजून जव्हार आणि विक्रमगड सगळे तालुका डिजिटाईज करूया. तर खूप धन्यवाद, थँक्यू.